सुख दुःखात सोबत करते मायाळू हे घर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकल्या सांजेला डोळ्यापुरती अंधार, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर. हे बघ, ते पैसे माझे असले तरी मी ते तुमच्या नावाने इन्व्हेस्ट केले होते, तेव्हा ते पैसे तुमचेच आहेत. या अगोदर तुला मी जे पैसे दिले तेही पप्पांचेच होते. आता मी ठरवलंय, पप्पा जोपर्यंत प्रतीकवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत मी त्यांचे पैसे घेणार नाही. कारण तो प्रतीक माणसाच्या रूपात एक लांडगा आहे, फसवा लांडगा. तुम्ही ते एकदम डायरेक्ट माझ्या गळ्यामध्ये पडायला लागलात. हो तर पाहिजे तेवढे पैसे देतो तुम्हाला. आम्ही आमच्या पोरीला इकाया काढली नाही. तुमचा पैका ठेवा तुमच्या पाशीच. तुमच्या मुंबईला भेटतील की तुम्हाला लय पोरी बाळी, तिथंच घ्या एखादी इकत. पप्पांनी आमच्या दोघींच्या नावावर 5-5 लाखाची पॉलिसी उतरवली. ती आता मॅच्युअर होतीये, त्याचे पैसे येणार आहेत. आणि तो हनम्या गावभर डोक्यावर कर्ज घेऊन हिंडत होता, पोराबाळांना बेवारस करून गेला. माहित आहे ना हो तुला? किती रे कर्ज तुझ्यावर? असेल काहीतरी 70-80 हजार. कधी फेडणार आहेस ते? तुझा चेक तुला कधी मिळणार आहे? लेटर वाचलंस ना तू? अगं मी डेट विसरलोय म्हणून तुला विचारतोय. मला माहित नाही. तुम्ही आज प्रियाशी असं बोलायला नको होतं. बरं, नंतर तिचा काही फोन वगैरे आला होता? नाही, पण तुम्ही प्रतीकला ते लांडगा वगैरे म्हणालात ना, ते मला बिलकुल आवडलं नाही. काय चुकलं माझं? खऱ्या लांडग्याला देखील लाज वाटली असेल, त्याचा अपमान झाला असं वाटलं असेल. तो म्हणाला असेल, या प्रतीक एवढा काय मी लबाड नाहीये, कळलं? तुमच्याशी ना बोलायलाच नको. नको ना बोलू. कोण सांगतंय बोलायला? जा झोप जा, आणि मलाही झोपू दे. मला सकाळी लवकर उठायचंय. अहो, मी काय म्हणते, काय? मला वाटतं प्रियाला पैशांची गरज आहे. माहितीये मला ते. पुढे? मी म्हणते की ते पॉलिसीचे 5 लाख रुपये येणार आहेत, ते देऊन टाका ना तिला. मी कुठे म्हणालो की मी देत नाही म्हणून पैसे? पण तू पाहिलंस ना त्याबद्दल ती काय म्हणते? त्या प्रतीकवर विश्वास ठेवायला सांगते, आणि माझ्याच्याने ते अजिबात होणार नाही. ही इज डॅम लायर. ओके ओके, तुम्ही शांत व्हा बघू, आणि झोपा शांत. पण हे बरं आहे, शांत राहा, झोपा म्हणे. आधी एकदा झोप उडवायची आणि नंतर सांगायचं झोपा म्हणे शांतपणे.
काय ग प्रिया, काय चाललंय? काही नाही हो. काही हवं होतं का तुम्हाला? हा नाही, काही नको. प्रिया, मी काय म्हणतो, हं? त्या लेटर मध्ये ऍक्च्युली काय लिहिलं होतं? प्रतीक, ते लेटर मी पप्पांना परत केलंय. तेव्हाच तो माझ्यासाठी विषय संपला. आता मला पुन्हा त्या गोष्टीवर चर्चा नको. अगं नाही, हे बघ, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मला फक्त जाणून घ्यायचं की त्या लेटरमध्ये काय डिटेल होत्या, म्हणजे किती पैसे कधी मिळणार आहेत वगैरे, बस. सकाळीच सांगितलं ना मी तुम्हाला. पप्पांनी 5 लाखाची पॉलिसी काढली होती. अगं हो, पण ते पैसे कधी मिळणार आहेत? 10-15 दिवसांनी मिळतील. काय? 10-15 दिवसात? पण प्रतीक, मी ते पैसे घेणार नाही अजिबात. अगं प्रिया, अगं आपल्या स्वतःच्या आईवडिलांवर असं कोणी रागवतं का? हं? हे बघ, अगं त्यांनी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, अशा वेळी तू त्यांचा अनादर करणं योग्य नाही ना. हे बघा प्रतीक, ते तुमचा आदर करत नाहीत तर मी त्यांचा आदर का करू? हे बघ प्रिया, तुला एक सांगू, ऐकशील माझं? अगं प्रिया, तुझ्या पप्पांचा राग माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. आणि किती मेहनतीने तुझ्यासाठी त्यांनी ही पॉलिसी काढली, याचा कधी विचार केलायस तू? पण प्रतीक, अहो. नाही प्रिया, तू हे जे काही केलंस ना ते बरोबर नाही केलंस. अगं त्यांचा राग माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. आणि आईवडिलांनी दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूला असं कोणी लाथाडतं का? दिस इज रॉंग प्रिया. नाही नाही प्रतीक, ते पप्पांकडचे पैसे मी नाही घेणार. अगं पण का? प्रतीक, अहो ते तुमचा सतत अपमान करतात. अगं ज्याचा अपमान झाला त्याला एवढं वाईट वाटत नाही तर तू का मनाला लावून घेतेस? आणि हे बघ प्रिया, पप्पांनी अपमान केलाय ना, अगं ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, वडील आहेत ते. त्याचं मला काहीच वाईट वाटत नाहीये, तर तू मनाला लावून घेऊ नकोस ना. हे बघ, आता पण बिन काही नाही, हे कशातही अडकू नकोस. आता तू आता सरळ उद्या घरी जा आणि पप्पांना सॉरी म्हण, आणि ते पैसे परत, आय मीन ते पॉलिसी लेटर परत घेऊन ये. बघ, ते लेटर परत घेतल्यावर पप्पांना किती आनंद होईल. ऐक माझं, ऐकशील ना? जाशील ना उद्या? चिमणी पाखरं, चिमणी पाखरं. डबा ठेवला? हो, ठेवलाय बॅगमध्ये. आज जरा उशीर होईल मला. ठीक आहे, मला दुपारी फोन करून कळवा तसं. ठीक आहे, येतो मी. पप्पा, नम्रता, ही तुला भेटायला आली. प्रिया, काय ग, काय झालं आज परत सकाळ सकाळ? अगं आजही मला पप्पांशीच बोलायचं होतं. अगं मग तसं म्हणायचंच ना, मी थांबवून घेतलं असतं त्यांना. अगं तू थांबवलं असतंस ग, पण आज ते नसते थांबले. का ग, काय झालं? अगं म्हणजे मी ते लेटर, पॉलिसीचं लेटर, ते ठेवलंय मी जपून, त्याचं काय झालं? अगं मी घरी गेले ना, आणि मग
घडलेला सगळा प्रकार मी प्रतीकला सांगितला आणि प्रतीकला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं आधी. मला 5 लाख रुपये वगैरे मिळणार आहेत. मग प्रतीक मला म्हणाले की असं पप्पांना उलट उत्तर करायला नको होतंस. त्यांनी किती प्रेमाने जमा केलेत तुझ्यासाठी हे सगळे पैसे आणि घरी आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडायचं नसतं. त्यांचा राग माझ्यावर आहे. तू त्यांची मुलगी आहेस. तू त्यांनी दिलेली ही प्रेमाची भेट अशी नाकारू नकोस. त्यांना वाईट वाटेल. आणि मला त्यांचं म्हणणं पटलं ग, म्हणून मी ते लेटर घेऊन जायला आली. आणि मम्मा ग, मला हे सगळं पप्पांना सांगायचं होतं ग, पण पप्पा. तू काही काळजी करू नकोस. मी त्यांना नीट सगळं समजावून सांगेन. बस तू. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि ते लेटरही घेऊन येते. बस. हे बघ समीर, आपलं ठरलं होतं की तू नोकरी करणार आणि फिल्म इंडस्ट्रीची कामं सोडून देणार. मला ते सगळं मान्य आहे ग, पण तुम्हाला ही गोष्ट का नाही कळत की मी फक्त 3-4 महिन्यासाठी अमेरिकेला चाललोय. अरे पण समीर, तू हा फिल्म प्रोजेक्ट करून आल्यानंतर ज्योती लग्नाला होकार देईल? आल्यावर विचारून बघू. म्हणजे तिने नकार दिला तर तुला चालेल? हे बघ आई, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा प्रोजेक्ट केला ना की मला नावही मिळेल आणि पैसाही. पण ज्योती नाही मिळणार. बरं हेमांगी, मला ऑफिसला जायला उशीर नको. मी जाऊन तयारीला लागतो. आणि हो, ऑफिसला गेल्यावर ते AC वाल्याला फोन करून घरी यायला सांगतो. आणि तो घरी आला की त्याला पैसे काही देऊ नकोस हा, कारण आपला वॉरंटी पिरियड अजून संपलेला नाहीये. हेमांगी, हेमांगी. काही म्हणत होतात का तुम्ही? अगं अगं लक्ष कुठे तुझं? मी आपलं एकटाच बडबडतोय कधीपासनं. मी म्हटलं त्या AC वाल्याला मी घरी पाठवून देतो. कोणता AC वाला? हेमांगी, अगं असं काय करतेस? तूच काल मला म्हणालीस ना की आपल्या एसीचा काहीतरी आवाज होतोय, आधीमध्ये बंद पडतो म्हणून. हा, AC वाला. हो, बोलवा बोलवा. AC वाल्याला बोलवा. हेमांगी, तू बोलतेस माझ्याशी, पण तुझं लक्ष भलतीकडेच आहे. कसला एवढा विचार करतेस? कसला विचार करणार मी? समीरचा. अहो, तो घरात नाही म्हटल्यावर घर खायला उठतो अगदी. अगं हेमांगी, असं काय करतेस? फक्त 4-5 महिन्यासाठी समीर अमेरिकेला गेलाय, येईलच परत. आणि मला एक सांग, समीर इथे असताना घरी किती वेळ असायचा? सकाळी बाहेर जायचा, तो डायरेक्ट रात्री घरी यायचा. अहो, पण तो रात्री का होईना घरी तर परत यायचा. आईच्या वेड्या मनाला तो येणार एवढा दिलासा पण पुरेसा असतो. पण आता तो येणारच नाही म्हटलं. हेमांगी, तू आता असं बोलतेस की समीर आपल्याला कायमचाच सोडून गेलाय? नाही नाही, तू घरी एकटी असतेस ना, म्हणून असले नको ते विचार करत बसतेस. त्यापेक्षा तू काम कर ना, त्या मिसेस नेनेंकडे जाऊन बस ना गप्पा मारत. तेवढाच आपला टाइमपास होईल. अहो, ती गावाला गेली आहे गणपतीसाठी. 10-15 दिवसांनी येईल आता. मग मिसेस अय्यरकडे जा, का ती पण गेली आहे गावाला? तुम्ही गप्प बसाओ.
काही कुठे जायची गरज नाहीये. हल्ली गप्पांमध्ये पण लक्ष नाही लागत माझं. मग मी आज थांबू का घरी तुझ्याशी गप्पा मारायला? काही नको, तुम्ही निघा ऑफिसला. फक्त संध्याकाळी घरी लवकर यायचा प्रयत्न करा. अगं पण तुला एकटीला असं घरी उदास सोडून जावत नाहीये ग मला ऑफिसला. एक मिनिट. फक्त संध्याकाळी घरी लवकर यायचा प्रयत्न करा. अगं पण तुला एकटीला असं घरी उदास सोडून जावत नाहीये ग मला ऑफिसला. एक मिनिट. काय करताय तुम्ही? एक मिनिट. अहो कोणाला फोन लावताय तुम्ही? थांब ग जरा. अहो कोणाला फोन लावताय तुम्ही? एक मिनिट. अहो पण हा हॅलो. हा सीमा बेटा. अगं पप्पा बोलतोय. हा कशी आहेस बेटा? काय नाही ग, सहज फोन केला. इतक्या सकाळी का फोन केला? नाही नाही नाही, टेन्शन अजिबात घेऊ नकोस. अगं काही नाही ग, समीर अमेरिकेला गेला ना, त्यामुळे आईला घरी एकटं एकटं वाटतंय. सीमा बेटा, ते सगळं सोड, तू कशी आहेस सांग मला. हा बर 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 बेटा, एक काम होतं. तू इकडे येऊ शकशील घरी? हा म्हणजे तेवढंच आईला जरा बरं वाटेल. तुझी कंपनी मिळेल ना तिला. हा हा बर. नाही नाही मला सांग ना, जमेल का? येशील? बर 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 बर. हा नक्की नक्की ये. बरं बरं, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मला अजून तयारी करायची आहे. अगं एक काम कर, तू घरी फोन कर लँडलाईनला आणि मग आईशी तासन तास गप्पा मारत बस. हो हो. अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मला तयारीला लागायचं आहे. हां हां ओके ओके. बरं घरी फोन करून आईला वेळ कळव कधी येतेस ते. हां 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 चल चल, बाय बाय. ओके ओके बेटा, बाय बाय. 2 मिनिटं फोन दिला असता तर काही बिघडलं असतं का तुमचं? अगं तिचा इतक्यात फोन येईल आपल्या घरी, मग तासन तास गप्पा मारत बस तिच्याशी. कळलं? वा, आपली लेक घरी येणार म्हटल्यावर बाईन साहेबांचा चेहरा कसा खुललाय एकदम. मग अहो मुलांसाठी तर जगत असतो आपण. मुलं येणार म्हटल्यावर घर कसं अगदी आनंदाने भरून गेल्यासारखं वाटतं. हेमांगी बाई, आता हा इमोशनल ड्रामा इथेच थांबवा. मला ऑफिसला जायची तयारीला लागायचंय. संध्याकाळी आल्यानंतर निवांत गप्पा मारत बसू. बरं हो. सीमाचा फोन येईल सोड्यात, मग तिच्याशी गप्पा मार. हा चल. काय भोसले साहेब, मला आज फोन करून बाहेर बोलून घेतलं. ते नाही भेटलो असतो पोलीस स्टेशनमध्ये आपण. काय शिंदे, पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आमच्याकडे बघतच नाही ना. असं काय म्हणता साहेब? तुम्हाला पहिला आले तुम्हाला सॅल्यूट करतो मी. सॅल्यूट करता, बाकीची कामं नाही करत. आता कुठली कामं? शिंदे, तुम्हाला ठाऊक आहे मी कोणत्या कामाबद्दल बोलतोय ते. आता दुसरं कोणतं काम? शिंदे, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे मला काय म्हणायचं ते. हां साहेब, मी विचारलं पुन्हा मॅडमला की भोसले साहेब सारखं राहुल देशपांडेच्या केसबद्दल मला विचारत असतात. शिंदे, अहो त्यांना कशाला सांगितलं? अहो नाहीतर काय, डोक्याला त्याप झालं नुसता व्याप. बरं काय म्हणाल्या तुमच्या पूनम मॅडम? अहो आमच्या कुठल्या, तुमच्या बी आहेत की. हो आहेत ना, आमच्या पण आहेत. काय म्हणजे आपल्या?
बरं आता सांगताय? त्या म्हणाल्या भोसले साहेबांना जे काय विचारायचं असेल म्हणजे त्यांनी भोसले साहेबांनी पूनम मॅडमला जाऊन विचारायचं. बरं मी आता निघू, कारण मी ड्युटीवर आहे. जा तुम्ही ड्युटीज करा. पूनम मॅडम, आपल्या पूनम मॅडम. सीमा आलीस? अगं कधीची वाट बघते मी तुझ्या फोनची. तुझ्या मोबाईलवर फोन केला तर मोबाईल पण लागत नाहीये तुझा. अगं पप्पांचा फोन झाला ना की लगेच यांना फोन करून सांगितलं आणि गाडीत बसले. गाडीत होते ना त्यामुळे फोन लागला नसेल. शिंदे, तुमच्यासाठी मी एक पाकिट आणलंय. पाकिट कसलं? काय सध्या गणपती उत्सव आहे ना, गावी घरी गणपती असेल ना, आणि खर्चही असतो. बालवयाची